सोयाबीनचं उत्पादन जास्तीत जास्त घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आपल्याला मार्गदर्शक ठरतील हे आपण इथं पाहूया. कारण गेल्या 3-4 वर्षामध्ये किती जरी चांगल्या जाती आपण लावल्या तरीसुद्धा उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळेन असं झालेलं आहे. याकरता आपण हा व्हिडिओ स्पेशली बनवत आहोत. शेतकरी बंधूंनो, आपण या व्हिडिओत पाहतोय की उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला सोयाबीन करायचं असेल तर जास्तीत जास्त आपल्याला 3 ते 3.5 फुटाच्याच सऱ्या सोडायच्या असतात. उन्हाळ्यामध्ये एक तर आपल्याला पाणी कमतरता असते, त्यामुळं या ज्या काही आपण सऱ्या सोडल्यात त्या सऱ्यांमध्ये आपण दोन्ही साईडला अशा पद्धतीनं एक 6 इंच अंतरावरती सोयाबीनची टोकणी करायची आहे. खरं तर ह्या टोकणी करणाऱ्या ज्या काही स्त्रिया असतात त्या आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. त्या बरोबर त्यांच्या योग्य अंतरानुसार त्या टोकणी करून घेत असतातच. परंतु हे टोकन करण्यापूर्वी या बियाण्याला जर अशा प्रकारचे काही औषधांची ट्रीटमेंट आपण केली, खास करून उन्हाळ्यामध्ये आपल्याला गावचो नावाच्या बायर कंपनीचं हे जे काही औषध येतं त्याचं आपल्याला सोयाबीनला थोडंसं जर आपण सीड ट्रीटमेंट केली, 10 मिनटाची फक्त ही प्रोसेस आहे, तर आपणाला ह्याच्यामुळं मुख्यतः पाणी कमी असल्यामुळं म्हणा किंवा ज्या काही जमिनीतल्या कीड मुंग्या वगैरे जे काय असतात की ज्याच्यामुळं सोयाबीनचा अंकुर खाऊ नये किंवा इतर पक्षी वगैरे सुद्धा जे काही असतात, मोर असतात, इतर चिमण्या वगैरे असतात की ज्यांच्यामुळं सोयाबीन टोकलेलं सोयाबीन खाल्लं जातं, कारण उन्हाळ्यात त्यांना खायला इतर काही गोष्टी नसतात, तर त्याच्यापासून बऱ्याच प्रमाणात अटकाव यासाठी मिळतो की याच्यामध्ये कीटकनाशक बेस असल्यामुळं हे जरी खायला गेलं तर किडींना हे कडू लागतं किंवा मुंग्यांना कडू लागतं. पक्ष्यांनासुद्धा हे ज्या वेळेला खातात त्यावेळेला हे कडू लागतं, त्यामुळं शक्यतो याच्या नादाला लागत नाही आहेत. त्यामुळं एकतर आपल्याला आधी सरीमध्ये एकतर तुम्हाला आधी टोकन करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूला आणि नंतर तुम्हाला लगेच पाठीमागून पाणी सोडायचं आहे. नसेल तर मग आधी सरीमध्ये पाणी सोडलं आणि परत टोकन करायला गेलो तर या स्त्रियांना व्यवस्थित प्रकारे टोकणी करता येत नाही. आता तर टोकणीची यंत्रसुद्धा आलेले आहेत, परंतु बऱ्याच ग्रामीण भागामध्ये अजूनसुद्धा माणसांच्याद्वारेच ही अशा प्रकारची टोकणी करून घेतली जाते. हा व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे की उन्हाळ्यामध्ये उत्पादन जास्त येण्यासाठीच्या गोष्टी. त्याकरता आता हे बेसिक तर आपण क्लिअर केलं. शक्यतो सोयाबीन हे पीक 3च महिन्याचं असल्यामुळं ह्याला तुम्हाला इतर काही रासायनिक खतांची जास्त गरज लागत नाही आहे. तुम्हाला सोयाबीनला 3 वेळेला फवारण्या मुख्यतः गरजेच्या असतात. एकतर सोयाबीनचं पीक 15 दिवसात झाल्यावर पहिली टॉनिकची फवारणी, त्यानंतर 1 महिन्याचं सोयाबीनचं पीक झाल्यावर दुसरी फवारणी. पहिल्या 15 दिवसात फवारणी केल्यामुळं सोयाबीनची वाढ चांगली होईल. दुसऱ्या म्हणजे 1 महिना झाल्यानंतर सोयाबीनची फवारणी केल्यामुळं फुलकळी अतिशय चांगल्या प्रमाणात येईल. आणि तिसरी फवारणी म्हणजे सोयाबीनला 2 ते 2.25 महिने झाल्यानंतर, म्हणजे सोयाबीनचे 55 ते 60 दिवसांची जी प्रोसेस असते त्या दरम्यान तिसरा फवारा गरजेचा असतो. आणि ह्या 3च फवाऱ्यामध्ये सोयाबीनचं पीक अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन म्हणजे 13, 14, 15, 16, 17, 18 क्विंटलपर्यंतसुद्धा उत्पादन देऊ शकतं. परंतु यासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य प्रकारचे फवारे हवे असतील तर तुम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज शी संपर्क साधा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9890 66 90 83. तुम्ही उन्हाळी सोयाबीनचं जास्तीत जास्त उत्पादन आमच्याकडून घेऊ शकता. योग्य प्रकारची टॉनिक ग्रेड असेल ज्याच्यामुळे उत्पादन जास्त मिळणार आहे, योग्य प्रकारची कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं याची माहितीसुद्धा आम्ही तुमचे फोटो पाहून त्यानुसार आम्ही तुम्हाला पुरवितच असतो. नमस्ते.